Good evening, Kushat. Yesterday we have studied mathematics. Today we are going to study mathematics second. Okay, maths. So we know the area of the circle. Area of the circle is equal to pi r square. Right? And area of the square is equal to S स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. काल त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहिले आपण भरपूर. असे वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले. तुम्हाला आता कधीच अडचण येणार नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही, म्हणजे 90 अंशाचा कोन, काटकोन, समभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, वेगवेगळ्या प्रकारचे माप असलेले. यस अर्ध परिमिती कशी, तिन्ही बाजूंची बेरीज अर्ध परिमिती भागिले 2. बरोबर. आज आपण शेडेड एरिया म्हणजे त्याच्यात शेडेड छायांकित भागाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. या ठिकाणी चौरस दिला आहे आणि त्या आतमध्ये वर्तुळ व केंद्र असलेलं वर्तुळ आहे. हा शेडेड एरिया आहे बघा. या शेडेड एरियाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी इथं तर इफ ए बी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, ए बी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, फाइंड द शेडेड एरिया. फाइंड द शेडेड एरिया. या छायांकित भागाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. पहिलं सोल्युशन बघा. इन स्क्वेअर ABCD हा चौरस आहे. काय आहे? चौरस. AB किती आहे? 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याचा व्यास किती होतो? व्यास 14 सेंटीमीटर होतो ना. हा व्यास आहे. हा D तो 14 सेंटीमीटर होईल नाही का. मग त्रिज्या हा 14 व्यास आला तर त्रिज्या काय येईल? 14/2 म्हणजे 7 सेंटीमीटर त्रिज्या आली. मग प्रथम आपण काय काढायचं. पहिलं एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू S स्क्वेअर. साइड बाजूचा वर्ग किती आहे? 14चा वर्ग. 14चा वर्ग किती येतो? 196. बरोबर. 14चा स्क्वेअर ऑफ द 14 इज इक्वल टू 196 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं पहिलं. दुसरं काय काढायचं. एरिया ऑफ सर्कल. काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. पाय किती घ्यायचा आपण? 22/7. त्यांनी जर सांगितलं नाही काही तर आपल्या मनाने 22/7 घ्यायचा. जर त्यांनी सांगितलं तर 3.14 तर 3.14 घ्यायचं. डेसिमल पॉइंट मध्ये जर आलं तर 3.14 नाहीतर 22/7 गुणी मल्टिप्लाय. त्रिज्या किती आली आपली? आर स्क्वेअर. 7 मल्टिप्लाइड बाय 7 म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू हा 7 याच्याशी गेला आहे की नाही. मग किती राहिले? 22 गुणिले 7 किती होतात? 22 मल्टिप्लाइड बाय 7 22 7 154. 22 7 जार 154 किंवा 7 दुने 14 कॅरी 1. 7 दुने 14 ने 15. 10 पर्यंत तर आपल्याला टेबल येतातच ना. 7 2 जार 14 कॅरीज 1. 7 2 जार 14 व प्लस 1 15 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे चौरसाचं क्षेत्रफळ काढलं आपण 196 आलं आहे की नाही. हे चौरसाचं आलं.
आणि वर्तुळाचं आलं, चौरसाचं 196 आलं आणि वर्तुळाचं हा वर्तुळ 154 आलं. म्हणजेच आता थर्ड काय काढायचं, शेडेड एरिया. एरिया इज इक्वल टू, कशातून मायनस काय करायचं, एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ स्क्वेअर किती आहे, 196 मायनस सर्कलचं किती आहे, 154. याच्यातून मायनस करायचं. मायनस कशी करणार, 196 मायनस 154, 6 minus 4 2, 9 minus 5 4, 1 minus 1 0 is equal to 42 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आलं मित्र आन्सर. कळलं. शेडेड एरिया काय झाला, छायांकित भागाचं क्षेत्रफळ काय झालं, चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ 42 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आलं उत्तर. 3 किंवा 4 मार्काला असतं मित्र, 3 किंवा 4 मार्काला असतं, म्हणजे असतंच. आणि मग आता एरिया ऑफ द सेक्टर, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. आर इज इक्वल टू 3.5, एल इज इक्वल टू 2.5 दिला, 2 मार्कासाठी आहे. मग एरिया ऑफ सेक्टर काय आहे, फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लाइड बाय एल मल्टिप्लाइड बाय आर. 1/2 मल्टिप्लाय 2.2 मल्टिप्लाय 3.5. आता पुढचं होमवर्क साठी 2 1 जार 2, 2 1 जार 2, 1.1 मल्टिप्लाइड बाय 3.5. टिंब टिंब HW करायचंय मित्रांनो, तुम्हाला होमवर्क साठी दिलंय. याचं सूत्र पण दिलंय तुम्हाला, 1/2 L इंटू आर, लेंथ इंटू रेडियस. 1/2 2.2 3.5. याचं 2 1 जार 2, पॉइंट इथे दिला, 2 1 जार 2. 1.1 मल्टिप्लाइड बाय 3.5. याचं मल्टिप्लिकेशन मित्रांनो HW म्हणून तुम्ही करायचं, 2 मार्क साठी. बरोबर. शेवटी नाही केलं तर अर्धा मार्क तुमचा रिड्यूस होतो. ओके, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, स्टडी करा.